लक्ष्मण चावडी ते एमजेमला जाणारा रोडवरील कैलासनगरमधील राहणाऱ्या नागरिकांनी घर दुकाने स्वतःहून काढून टाकले, जेणेकरून त्यांच्या कैलासनगरचा विकास व्हावा. परंतु वर्षानुवर्ष गेले, रोड पूर्णतः कंप्लीट झाला नाही. लोकांचे विकासाचे स्वप्नच राहिले. अजूनही ब्रिजचे काम पूर्ण झालेले नाही. नवनिर्वाचित महापौर साहेब, मनपा आयुक्त साहेब आणि प्रभागचे चारही नगरसेवक मिळून कैलासनगर वासियांचे स्वप्न पूर्ण करणार आहेत का? औरंगाबाद UCN TV मध्ये आपलं स्वागत आहे. मी सध्या उपस्थित आहे लक्ष्मण चावडी ते स्मशानभूमी आणि बसय्यनगर तर MGMचा रोड, या दोन्ही रोडला जोडणारा जो ब्रिज आहे त्या ब्रिजवर मी सध्या उपस्थित आहे. हा ब्रिज या दोन्ही रोडला जोडून लक्ष्मण चावडी ते MGMचा हा रस्ता पूर्णत्वास जाणार आहे. हे दोन्ही रोड बनले, पण हा ब्रिज मागील कित्येक महिन्यापासून ह्या ब्रिजचं काम सुरू आहे. हे ब्रिजचे काम काही सरत नाही. याला नेमकं कारण काय आहे हे माहीत नाही. टेक्निकल प्रॉब्लेम आहे, फायनान्शियल प्रॉब्लेम आहे का महानगरपालिकेची मानसिकता आहे? महापौर साहेब, आयुक्त साहेब, जर हा रोड बनला तर नक्कीच जालना रोड जो आहे, जालना रोडला हा सामायिक रोड आहे. या जालना रोडची काही प्रमाणात का होत नाही, पण वाहतूकची समस्या नक्कीच सुटणार आहे. आपण बघा, हा रोड मी दाखवतो आपल्याला. हा फक्त एवढ्या प्रमाणात हा ब्रिज बघा, हा जो पुढचा जो आपल्याला नाला दिसतोय त्या नाल्यावर हा ब्रिज बनणार आहे. हे फक्त स्लॅब टाकण्यात आलेला आहे. याच्या मी जवळजवळ 2 ते 3 बातम्या केलेल्या आहेत. 2 बातम्या मी केल्या. 2 बातम्यामध्ये पहिली बातमीमध्ये यावर मोठमोठे खड्डे पडले, ते खड्डे भरण्यात आले. दुसरी बातमीचा कंटिन्यू फॉलोअप घेतला तेव्हा या ब्रिजवर एवढंसं स्लॅब टाकण्यात आले. हे स्लॅब टाकूनही जवळजवळ 3 ते 4 महिने झालेले आहेत. महिने याचं काम चालू आहे. नेमकं प्रॉब्लेम काय आहे? जर नेमका ब्रिज बनला तर या जी समस्या आहे ती पूर्ण होणार आहे. समस्या जी आहेत ती सुटणार आहे. कारण की असं आहे का, आपण जर बघितलं तर बसस्टँडपासून जी हॉटेल आहे त्या हॉटेलपासून तर आपला देवप्रिया हॉटेलपासून तर आपला लक्ष्मण चावडी ते MGM हा रस्ता आहे. बिलकुल आपल्या जालना रोडला पॅरल रस्ता आहे. हा जर ब्रिज तयार झाला तर नक्कीच ही समस्या सुटणार आहेत. महापौर साहेब, आपण म्हणता की मला फक्त कारण सांगू नका, समस्येचं निराकरण सांगा. समस्याही सांगितलेली आहे, निराकरण पण सांगितलेलं आहे. मला वाटतं आता 4 नगरसेवक, प्रभागाचे 4 नगरसेवक आहात, आपण स्वतः आहात, कमिशनर साहेब आहेत. नक्कीच काही दिवसामध्ये आपण याचं मला वाटतं सोल्युशन काढाल आणि ही समस्या सॉल्व कराल. धन्यवाद. आपण पाहत राहा UCN TV न्यूज. माझ्यासोबत या ब्रिजच्या बाजूला राहणारेच रहिवासी, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. किती दिवसापासून हे काम बंद आहे? म्हणजे एक 2.5 ते 3 वर्ष होऊन गेले. म्हणजे 2.5-3 वर्षापासून हे काम, त्या ब्रिजचं काम चालू आहे फक्त? ब्रिजचं काम चालू आहे. आणि इकडे बाजूला रोड असताना ब्रिज करताय. आणि आता माझं घर इकडे बाजूला, मला सगळं दुकान सगळं बंद झालेलं आहे. या ब्रिजच्या कामामुळे सगळं तुमचं दुकान वगैरे बंद झालेलं आहे? रोजगार बंद झालेला आहे? रोजगार बंद झालेला आहे. आता बाहेर काम करून लागलो. पाहून घ्या तुम्ही सर, इकडे बरं इकडे रोड असताना इकडे ब्रिज करू लागले. त्यामुळे ते काय करतात ते त्यांना माहीत. पण आता सध्या तर मला परेशानी आहे, गाडी लावायला जागा नाही मला. म्हणजे 3 वर्ष झाले काम सुरू आहे तर? 2.5-3 वर्ष होऊन गेले. अच्छा. काही कोर्ट मॅटर वगैरे काही चालू आहे का ते कोणाचं? कोर्ट मॅटर चालू आहे सर. हां. ते म्हणतात रोड या साईडला, नाल्याच्या या साईडला. अक्षरशः तुम्ही बघू शकता, इकडून गाड्या ते व्यवस्थित सुरळीत चालू आहे. अच्छा. आता इकडे रोड टाकून काय करणार, काय नाही. इकडून घ्यायचं असं घेतलं, मला काय अर्जंट घरी घेऊ लागले. शेवटी सरकार त्यांचा नियम काय असं ते असं. पण रोड असताना इकडं रस्ता असं वळण का वळण का दिले? हां, वळण सरळ घेतलं तर कोणाला काही हरकत नाही ना. म्हणजे ब्रिजचं काम व्हायला पाहिजे होतं म्हणण्यामध्ये. हा, ब्रिजचं काम झालं तर थोडी कोंडी पण सुटेल आणि घरापासून गाडी पण लावता वगैरे. आता तुम्ही बघू शकता, गाडी कुठून लावतो, इकडे लावतो. माझ्या घरी इकडे. रिक्षा ड्रायव्हर आहे का आपण? हो, रिक्षा ड्रायव्हर. अच्छा. हे माझ्यासोबत इथे त्या ब्रिजच्या बाजूला राहणारे रिक्षा ड्रायव्हर आहेत. यांचं म्हणणं असं आहे की ब्रिजचं काम 2.5 वर्षापासून सुरू होतं आणि बंद होतं. म्हणजे त्यांनी फक्त साईडचे बनवले आणि ते एक स्लॅब टाकलेलं आहे. लवकरात लवकर काम झालं तर कमसे कम यांना त्याची दुकान वगैरे जे आहे ते कमी कमी 30 सुरू होईल, किंवा ते रिक्षा चालवताना गाडी लावायला तरी जागा होईल. आपण पाहत राहा UCN TV न्यूज. धन्यवाद.